दुसऱ्याला अक्कल शिकवणे याच्यासारखं सिंपल काम जगात कुठलंच नाही, आणि ते मोबाईलवरती शक्य आहे. आणि लोक कॉपी पेस्ट करतात, फॉरवर्डेड ॲज रिसिव्ड. तू तर वाच, काय फॉरवर्ड करतोय. आत्महत्येचा निर्णय घ्यायला 3 सेकंद पुरेसे असतात. आणि आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की 3 सेकंदात आपण आत्महत्या इझिली करू शकतो. प्रत्येकाच्या घरात चाकू आहे, प्रत्येकाच्या घरात पंखा आहे, प्रत्येकाला गॅलरी आहे. कोणी 12व्या माळ्यावर, कोणी 13व्या माळ्यावर, कोणी 14व्या माळ्यावर. उडी मारायला किती सेकंद लागतात. आणि हे मोबाईलमुळं होत आहे की शिवाजी महाराजांच्या नावावरती दंगली नाही, शिवाजी महाराजांच्या नावावर 5-5 मंजिली इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या नावावर मारामारी नाही, फिराफिरी नाही. शिवाजी महाराजांच्या नावावर संस्कार उभे राहिले पाहिजेत, उद्योजकता उभी राहिली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. पण खरे शिवाजी महाराज अर्थतज्ञ शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज उद्योजक आहेत, शिवाजी महाराज इंजिनियर आहेत, शिवाजी महाराज एक उत्कृष्ट पालक आहेत, शिवाजी महाराज एका राष्ट्राचे निर्माते आहेत. शिवाजी महाराज फक्त इंडियन नेव्हीचे निर्माते नाहीत, शिवाजी महाराज मर्चंट इंडियन नेव्हीचे सुद्धा जनक आहेत. वाळूत सुद्धा लोक केवढं मोठं करिअर करतात. आपल्याकडे वाळू म्हणलं की लोकांना एकच म्हण माहिती आहे, वाळूत मुतला ना फेस ना पाणी. पण त्या वाळूमध्ये दुबईत 125 माळ्याच्या बिल्डिंगी. अरे आपण घरात मांजरं पाळतोय, कुत्री पाळतोय, तिकडे ते वाघ पाळतायत, वाघ. तर मामला ही पोरं मोबाईलची ऍडिक्ट आहेत, ही अल्पवयीन आहेत, ही कमी वयाची आहेत. शाना मानून माझ्या विरोधात लिहू शकत नाही आणि मूर्खाच्या नादाला मी लागू शकत नाही. आता मराठीच्या पोरांनी म्हणजे काय बाबूच्या जमिनी विकणे एवढा धंदा करायचा का? काहीतरी दुसरे पण करा, चहा विका, भजीपाव विका, वडापाव विका, काय पण विका, पण स्वतःला विकायची वेळ येईल याच्या अगोदर काहीतरी विका. हा मी लोकांना संदेश सांगायचो, काहीतरी विका. आणि फेसबुक एवढी फेकाडी कंपनी आहे ना, फेकाडी कंपनी, त्यांनी फेसबुक प्रोफाईल लॉक हे फीचर फक्त भारतासाठी दिलंय, जगात नाही, फक्त भारतासाठी आहे. म्हणजे टुकारांना पूर्ण संधी. येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहित पडावेत यासाठी आपण खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. एकांतात झाडाखाली बसा, झाड तुमच्या अंगावर पडणार नाही, पण मोबाईल तुम्ही अंगावर घेऊन झोपता, ही केवढी मोठी डेंजर गोष्ट आहे, कितना डेंजर चीज आहे. मोबाईलचे जे रेडिएशन त्याची किंमत काय असते. स्टीव्ह जॉब को पूछो, स्टीव्ह जॉबला विचारा, ज्यांनी स्मार्टफोन बनवला ना, त्यांनी त्याच्या मुलाला 18 वर्षाचा झाला तरी पण स्मार्टफोन हातात दिला नाही. आज माझ्या मते स्मार्ट पालक तोच आहे जो आपल्या मुलाच्या हातात मोबाईल देणार नाही. पण प्रॉब्लेम असा आला कोरोना नावाचा कि जे आपण म्हणतोय कि बच्चों के हाथ में नहीं मोबाइल देना चाहिए, हमें जानबूझ के या गलती से या वक्त का तकाजा बोल के हाथ में देना पड़ा. आणि इथे खरी आपली शोकांतिका सुरू झालेली आहे. स्टीव जॉब की जो वसीयतनामा है, उसकी जो डेथ विल है, उसमें बहुत सारे मुद्दे थे. उसमें का एक मुद्दा बताता हूं. स्मार्टफोन बघा, जो स्मार्टफोन वापरतो तो स्मार्ट असेलच असं सांगता येत नाही. फोन स्मार्ट आहेत पण वापरणारे बऱ्याचदा स्मार्ट नाही आहेत. मी मूर्ख शब्द वापरणार नाही, मूर्ख शब्द मैं गलती से भी नहीं करूंगा, कारण असा प्रत्येकाचा समज. लक्षात घ्या, स्वतःला मूर्ख समजणारा जगात कोणी शाना नाहीये. खुद को बेवकूफ बोले ऐसा कोई शाना दुनिया में नहीं है. हमारा राय तो इतना ही है क्या, मैं तो दुनिया का शाना हूं, मेरे सामने सब बेवकूफ है. और जिस दिन आदमी को यह मालूम पड़ता है, म्हणजे ज्या दिवशी माणसाला हे कळतं की मला काय कळत नाही, हे जेव्हा माणसाला कळतं ना, खरं त्याचं आयुष्य सुरू होतं. मुझे क्या नहीं समझ में आ रहा है, वो अगर मेरे समझ में आ रहा है तो मेरी जिंदगी की वो बढ़िया शुरुआत है, अन्यथा नहीं है. स्टीव जॉब स्मार्टफोन के निर्माता काय सांगतात आपल्या ऐकुलत्या मुलाला, बेटा मेरे मरने के बाद मेरी ये तो प्रॉपर्टी तेरे को मिलने वाली, बहुत सारी प्रॉपर्टी. 90 लाख कोटी रुपये कमवले त्यांनी. किती? 90 लाख करोड. काय लिहिलं त्याचे त्या मृत्यूपत्रामध्ये त्याच्या, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. ज्यांनी ते आयपॉड बनवलं ना, ते
मोबाईलमध्ये पुस्तक वाचा, लॅपटॉपवरती पुस्तक वाचा, आयपॉडच म्हणतात ना, किंडल एक आहे ना, आयपॉड एक असतंय, आयपॅड काहीतरी, आयपॉड मला काही एवढं कळत नाही, मी आपल्या ग्रामीण भागातला माणूस आहे, पण थोडंफार टेक्नॉलॉजी माहिती ठेवतो. का आयपॅड असेल तर आयपॉड असेल, बॅडच है. जिंदगी भर स्टीव जॉब के आईपैड में एक ही किताब थी, दूसरी उसने ऐड कभी नहीं की, एक ही किताब थी और उसने अपने लड़के को यह बताया वसीयत में कि मेरे मरने के बाद बेटा इस किताब की तू 1,00,000 कॉपी छापना और प्रिंट कागज पे करना और वो लोगों में बांटना. किताब का नाम था बायोग्राफी ऑफ योगी. बघा, स्मार्टफोन काढणारा माणूस आपल्या पोराला मृत्यूपत्रात लिहून देतोय की मी आयुष्यभर ज्याचं तत्वज्ञान ऐकायचो किंवा ज्याचं समजण्यासाठी मी हिमालयात गेलो, हिंदुस्तान में मैं 6 महीना रहा, उस आदमी को समझने के बाद मुझे समझ में आया. मग ते पुढचं स्टीव जॉबचं वाक्य आहे, आई केम टू नो वेरी लेट. 90 लाख करोड़ जमा करने के बाद मेरे ये समझ में आया कि ये कुछ काम का नहीं है, ये मैंने पाया. और इसलिए बेटा तू ये किताब की 1,00,000 प्रति छाप और लोगों में बांट. स्टीव जॉब के इसी सेंटेंस को मैं आगे लेके जाना चाहता हूं कि इस किताब की हमें लाखों प्रति की जरूरत पड़ेगी. अगर एक घर में ये किताब चलेगी जाएगी तो एक बच्चे की जिंदगी हम बचा सकते हैं. आत्महत्येचा निर्णय घ्यायला 3 सेकंद पुरेसे असतात. आणि आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की 3 सेकंदात आपण आत्महत्या इझिली करू शकतो. प्रत्येकाच्या घरात चाकू आहे, प्रत्येकाच्या घरात पंखा आहे, प्रत्येकाला गॅलरी आहे. कोणी 12व्या माळ्यावर, कोणी 13व्या माळ्यावर, कोणी 14व्या माळ्यावर. उडी मारायला किती सेकंद लागतात? आणि हे मोबाईलमुळे होतंय, शक्य आहे. मी पुस्तक लिहिताना 3 घटना घडल्या. एक, भोसरीमध्ये डॉक्टर दाम्पत्य राहत होतं. सर आप आखिर तक है ना? हा, कारण मी ज्यावेळी कृष्णप्रकाश साहेबांना विचारलं, आम्ही ऑर्चिडलाच भेटलो रात्रीचा एकदा, साहेब एका ते मॅरेथॉनच्या रेसच्या संदर्भात आले होते, और मैंने साहब को रिक्वेस्ट किया कि सर ऐसा ऐसा मैं किताब लिख रहा हूँ, क्या आप आएंगे सर? क्योंकि मुझे मालूम है कि आप सैटरडे संडे बॉम्बे में अपने घर जाते हैं, तो क्या आप अपने घर वालों को छोड़ के हमारे जैसे एक नाचीज को एक वक्त दे सकते हैं क्या? त्यावेळी कृष्णप्रकाश साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला हे वाक्य सांगितलं, अगर हम लोग आपके जैसे बुद्धिजीवियों के साथ नहीं खड़े रहेंगे तो इस देश को बचाने वाला बाद में कोई नहीं रहेगा. आणि मग त्यांनी मला शिवाजी महाराजांबद्दलचा एक रेफरन्स दिला कि किस प्रकार से आपने उस समय काम किया. जेव्हा सांगलीमध्ये दंगली झाल्या त्यावेळी तिथले डीवाईएसपी बालसिंग राजपूत, सर आपके डीवाईएसपी थे बालसिंग राजपूत, उन्होंने मुझे बुलाया था और 3 दिन मैं मुस्लिम मोहल्लों में घूम घूम के सच्चे शिवाजी महाराज क्या है, सब जाति धर्म को लेके चलने वाले हैं, ये मैंने जब बताया तो सांगली में पुलिस का बहुत काम आसान हो गया. और हम यही चाहते हैं कि शिवाजी महाराजांच्या नावावरती दंगली नाही, शिवाजी महाराजांच्या नावावर 5-5 मंजिली इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या नावावर मारामारी नाही, फिराफिरी नाही, शिवाजी महाराजांच्या नावावर संस्कार उभे राहिले पाहिजेत, उद्योजकता उभी राहिली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आम्हाला शिवाजी महाराज काय सांगितले लोकांनी? चव्हाण साहेबांचा पण खूप चांगला अभ्यास आहे बरं का. म्हणून मी व्यासपीठावर जे सगळे माणसं बोलवलेत ना, ती त्या क्षेत्रातली टॉपची आहेतच आहेत, प्लस ती शिवभक्त पण आहेत आणि प्लस ती इनडायरेक्टली समाज सुधारक सुद्धा आहेत. कारण अधिकारी असताना समाजाबद्दलच्या प्रश्नांना कळकळीनं मांडणं हे खूप कमी लोक करू शकतात. आणि म्हणून मी अशा निवडकच लोकांना या ठिकाणी आमंत्रित करू शकलो. शिवचरित्र आम्हाला काय सांगत होते लोक? दाढी, घोडी पळायची, फोडाफोडी, अफजल खान, शाहिस्ते खान और फाडाफाडी. याच्या पुढे शिवाजी महाराज सांगितले कधी आपल्याला? पण खरे शिवाजी महाराज अर्थतज्ञ शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज उद्योजक आहेत, शिवाजी महाराज इंजिनियर आहेत, शिवाजी महाराज एक उत्कृष्ट पालक आहेत, शिवाजी महाराज एका राष्ट्राचे निर्माते आहेत. शिवाजी महाराज फक्त इंडियन नेव्हीचे निर्माते नाहीत, शिवाजी महाराज मर्चंट इंडियन नेव्हीचे सुद्धा जनक आहेत. मर्चंट इंडियन नेव्ही. त्यावेळी शिवाजी महाराजांची जहाजं मस्कत, ओमान, सिंगापूर साईडला जात होती व्यापाराला. याचे कागद आहेत आपल्याकडे.
और शिवाजी महाराज का यही सिलसिला आगे चलाने के लिए मैंने 2018 से शिव जयंती दुबई में चालू की, दुबईत चालू केली. बघा वाळूत सुद्धा लोक केवढं मोठं करिअर करतात. आपल्याकडे वाळू म्हणलं की लोकांना एकच म्हण माहितीये, वाळूत मुतला ना फेस ना पाणी. पण त्या वाळूमध्ये दुबईत 125 माळ्याच्या बिल्डिंगी. अरे आपण घरात मांजरं पाळतोय, कुत्री पाळतोय, तिकडे ते वाघ पाळतायत. वाघ कशाच्या जीवावर? पैसा आहे. पैसा कशातून? अकलीच्या बळावर. आमचं काय? आमचं काय? और कृष्ण प्रकाश साहब जी, जब मैंने दुबई में शिव जयंती चालू की, उसी वक्त से मेरा ट्रोलिंग शुरू हो गया और मोबाइल का ये किताब इसीलिए पैदा हो गया. जब मैंने ये सब दुबई में चालू किया तो लोगों को ऐसा लगा कि ये तो कुछ अलग सा मामला हो रहा है. भाई अगर इनके साथ लोग गए तो हमारे पीछे कोण भागेगा? जर नामदेवराव जाधव सरांच्यावर ही पोरं गेली तर आमच्या गाडीत नुसत्या चहावर आणि वडापावरती बॉम्बलायला फिरायला पोरं कुठून मिळणार? आणि मग मला एका मराठा संघटनेने 3 लाख रुपयाची खंडणी मागितली. सर एक्सटॉर्शन डायरेक्टली कि ये इतने सारे बच्चे आपको ये जो कर रहे हैं ना ट्रोलिंग, हम रुका देंगे, बस आप हमको पैसा दो. मैंने कहा जिंदगी में खत्म हो जाऊंगा लेकिन गलत विचारों के साथ कभी नहीं खड़ा हो जाऊंगा, नहीं हो जाऊंगा. 3 वर्ष मी ती ट्रोलिंग झेलली. ते झेलताना मग मला असं विचार आला डोक्यात की अरे हे काय मामला आहे, नक्की काय मामला आहे? तर मामला ही पोरं मोबाईलची ऍडिक्ट आहेत. ही अल्पवयीन आहेत, ही कमी वयाची आहेत. शाना मानून माझ्या विरोधात लिहू शकत नाही आणि मूर्खाच्या नादाला मी लागू शकत नाही. त्याच्यामुळे बॅलन्स झालं सगळं. ते बॅलन्स. त्यांना असं वाटायचं की सरांची बदनामी केली की मग काय होतील? सर म्हणतील अरे कुछ कॉम्प्रोमाइज करते, सेटलमेंट करते थोड़ा. लेकिन सर मुझे उसमें डर ये लग रहा था कि अगर मैंने इनको 3 लाख रुपया दिया तो वापस 6 महीने बाद ये लोग 5 लाख रुपया मांगेंगे, वापस 9 महीने बाद बोलेंगे 2 लाख रुपया, बच्चों का खर्चा पानी. आणि जी ही संघटना तुम्हाला टार्गेट करते सर, मी त्यांना कंट्रोल करतो असं त्या माणसाने मला सांगितलं. नंतर तीच संघटना त्याच्या विरुद्ध मला फेसबुकवर दिसली. त्याचा सगळा भांडाफोड करून टाकला. म्हणजे हाच व्यक्ती त्या पोरांना उकसवायचा, वेगवेगळ्या लोकांना चुकीचे मेसेज पाठवायचा आणि हे शिवाजी महाराजांची बदनामी करतात, मराठ्यांच्या पोरांना कामाला लावतायत. आता मराठ्यांच्या पोरांनी म्हणजे काय बाबूच्या जमिनी विकणे एवढा धंदा करायचा का? काहीतरी दुसरे पण करा, चहा विका, भजीपाव विका, वडापाव विका, काय पण विका, पण स्वतःला विकायची वेळ येईल याच्या अगोदर काहीतरी विका. हा मी लोकांना संदेश सांगायचो, काहीतरी विका. ये सगळं ट्रोलिंग वाढत गेलं. सर मैं 3 साल इसको झेला, बहुत मुश्किल से मैं डिप्रेशन में भी जा सकता था और कुछ हद तक गया भी होगा. मेरी फैमिली भी टेंशन में आती थी क्योंकि जब भी मोबाइल खोलेगा ना तो मेरे बारे में कुछ ना कुछ गलत लिखने वाले. आणि एकेकाने 8-8, 10-10 बोगस अकाउंट काढलेले. म्हणजे मी काही चांगली जरी पोस्ट टाकली तरी त्याच्या विरुद्ध काही ना काही चुकीचं लिहायचं. प्रोफाईल लॉक, देखणे जाईन कोण आहे, प्रोफाईल लॉक, प्रोफाईल बोगस. आणि फेसबुक एवढी फेकाडी कंपनी आहे ना, फेकाडी कंपनी, त्यांनी फेसबुक प्रोफाईल लॉक हे फीचर फक्त भारतासाठी दिलंय, जगात नाही, फक्त भारतासाठी आहे. म्हणजे तुकारांना पूर्ण संधी की जे पूर्वी गावात बदनाम्या करत होते ना, आता जगात करा. टेक्नॉलॉजीचा हा फायदा आहे की तुम्ही जगाशी कनेक्ट होऊ शकता, पण टेक्नॉलॉजीचा हा पण तोटा झाला की तुमची जगात एका मिनिटात बदनामी होऊ शकते. आणि आपल्याकडे व्हेरीफाय करायला कोणी नसतं बरं का. कुणीतरी टाकलं ना म्हणजे व्हिडिओ कापायचा. सर मेरे वीडियो ट्रिम करते थे लोग क्योंकि मैं कुछ बोल रहा हूं, उसका आगे का काटने का, पीछे का काटने का, 20-30 सेकंड का एक क्लिप आगे भेजने का. ये देखो ये कैसे गलत गलत बोल रहे, ये तो शिवाजी महाराज की बदनामी कर रहे. आज जो माणूस जाधवांच्या घरात जन्माला आला आणि जो माणूस आयुष्य आपलं पणाला लावतो शिवचरित्रासाठी, तो माणूस शिवाजी महाराजांची बदनामी करतो. आणि हा नाग्या जो फेसबुकवरतीच आहे, हा शिवाजी महाराजांचं लय उदार मताने तो प्रचार प्रसार करतोय. त्यांनी 2 ओळी तरी लिहून दाखवाय ना, 2 ओळी तरी लिहून दाखवा. एक पुस्तक लिहायला किती घासावं लागतं, कुठे घाम येतो, किती घाम येतो, हे 2 ओळी लिहून बघा की तुम्हाला किती वेळा कागद फाडावे लागतात. बघा तुम्ही ते व्हॉट्सअपवर लिहिलेले सोपं आहे. व्हॉट्सअप का यूनिवर्सिटी दुनिया का ऐसा यूनिवर्सिटी है जो सबको सर्टिफिकेट दे सकता है और वो सारे ब्रिलियंट लोग हैं. आणि ते दुसऱ्याला अक्कल शिकवत असतात. दुसऱ्याला अक्कल शिकवणे याच्यासारखं सिंपल काम जगात कुठलंच नाही आणि ते मोबाईलवरती शक्य आहे. आणि लोक कॉपी पेस्ट करतात, फॉरवर्डेड ॲज रिसिव्ड. तू तर वाच काय फॉरवर्ड करतोय. सर आपके डिपार्टमेंट का भी काम इसलिए ज्यादा पड़ता है कि लोग फेक न्यूज फैलाते हैं. और मग हे कसं काम होतं,
तर त्याच्यासाठी एक प्रिन्सिपल वापरलं जातं, ब्रेन वॉशिंग अँड ब्रेन डॅमेजिंग. 14 नंबरचा काहीतरी चॅप्टर आहे माझ्या पुस्तकामध्ये. कैसे ब्रेन वॉश करते, कैसा ब्रेन डॅमेज करते, स्क्रीन बघितल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात. या पुस्तकामध्ये 6व्याच पानावरती एक वाक्य आहे. ते वाक्य आहे मायक्रोसॉफ्टचे CEO स्टीव्ह वॉल्मर यांचं. काय म्हणतायत ते, जसं इतर पालकांचं त्यांची मुलं ऐकत नाहीत, म्हणजे ते खरं बोलतायत बरं का, की मुलगा बापाचा ऐकत नाही, मुलगी आईची ऐकत नाही, बरोबर. घरी जाऊन तपासा आपलं काय असेल ते.